हॅलो स्टुडंट, आपण बघत आहोत अर्थशास्त्राचं प्रकरण पहिलं, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. यामध्ये जे आहे आपण अर्थशास्त्राची जी प्रस्तावना बघितली होती, त्यामध्ये आपण शास्त्र म्हणजे काय, शास्त्राचे दोन प्रकार, नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र, ते बघितलं होतं. त्याचप्रमाणे अर्थशास्त्राचा अर्थ बघितला. त्यामध्ये अर्थशास्त्र हा शब्द जो आहे तो कुठून आला, त्याची उत्पत्ती कशी झाली, हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्याचप्रमाणे कौटिल्य यांचे अर्थशास्त्रीय दृष्टिकोन चे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते बघितलं होतं. आता आपण जे बघू आहे, आत्ता आपण ॲडम स्मिथ यांची राष्ट्राची संपत्ती समज अर्थशास्त्राची व्याख्या बघा. ॲडम स्मिथ यांना काय म्हटलं जातं, अर्थशास्त्राचं जनक म्हटलं जातं. त्यांनी 1776 राष्ट्राची संपत्ती जो आहे, राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्यातील महत्त्वाचे मुद्दे बघा की या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात ॲडम स्मिथच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. तर निर्हस्तक्षेपाचे धोरण आणि भांडवल आणि संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडीचे नैसर्गिक नियम, वृत्तीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन, वैशिष्ट्य पैलूला महत्त्व, हे जे आहे हे महत्त्वाचे मुद्दे जे आहे, हे महत्त्वाचे मुद्दे कशाचे आहे, तर ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे कोणते. जर तुम्हाला म्हटलं तर ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे कोणते म्हटलं तर बघा, हे ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे आहे. एक आहे निर्हस्तक्षेपाचे धोरण, दुसरं आहे भांडवल व संपत्तीचा साठा, तिसरं आहे आर्थिक घडामोडीचे नैसर्गिक नियम आणि वृत्तीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन, विशिष्ट पैलूला महत्त्व. त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये, राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये या ज्या आहे या चार मुद्द्यांना महत्त्वपूर्ण स्थान दिलेलं आहे. मग आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या. मग ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राच्या संपत्ती संबंधी व्याख्या केलेली आहे, त्याचे 4 मुद्दे सांगितलेले आहे. मग प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. तर अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी शास्त्रज्ञ असून अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक त्यांनी 1890 साली प्रकाशित केले. तर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 आपली अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये कल्याणकारी अर्थशास्त्राची जी आहे ती व्याख्या मांडलेली आहे. मग अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे आणि या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर, या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. त्यांनी सांगितले आहे कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे जनतेच्या हित जोपासणारं हे शास्त्र आहे, असं कोण म्हणतं आहे की अल्फ्रेड मार्शल यांनी म्हटलं आहे. आणि त्यांच्या व्याख्येचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहे की अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसांचा अभ्यास. त्याचप्रमाणे अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास आणि अर्थशास्त्र म्हणजे केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. तर बघा, अर्थशास्त्र म्हणजे काय? अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. सर्वसामान्य लोकांचा अभ्यास जो आहे, सर्वसामान्य लोकांचा अभ्यास कुठे केला जातो? अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे आर्थिक वर्तन म्हणजे काय? म्हणजे सामान्य माणूस म्हणजे की व्यक्तीचा खर्च कसा असतो, कोणत्या बाबीवर किती खर्च केला जातो, त्याचप्रमाणे कशाप्रकारे खर्च करायला पाहिजे, म्हणजे आर्थिक नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे. त्याचप्रमाणे भौतिक कल्याण म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये कसं काय इन्व्हेस्ट करायला पाहिजे. त्यामुळे अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही, तर अर्थशास्त्र
हे एवढंच सांगत नाही, संपत्तीचाच अभ्यास नाही, तर अर्थशास्त्रामध्ये नियोजन सांगितलं जाते. त्याचप्रमाणे कोणती योजना किती महत्त्वाची आहे, कोणत्या योजनेवर किती खर्च केला जातो, त्याचप्रमाणे कोणत्या योजनेचे किती काय लाभ आहे, हे सुद्धा अर्थशास्त्र सांगत असते. म्हणजे एकंदर सांगायचं म्हणजे तर अर्थशास्त्र हे मानवाच्या कल्याणाचं, हिताचं शास्त्र आहे, असं कोण सांगत आहे? प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेलं आहे. मग आहे लिओ रॉबिन्सन यांनी केलेली अर्थशास्त्राची व्याख्या. तर अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्सन यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हे पुस्तक प्रकाशित केले आणि त्यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या केली. तर दुर्मिळतेवर आधारित व्याख्या कोणी केली? लिओ रॉबिन्सन यांनी केली. केव्हा केली? 1932 केली. आणि कशात केली? तर अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व या ग्रंथामध्ये केली. तर अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय? तर अर्थशास्त्र आहे. तर अर्थशास्त्राची व्याख्या जी आहे ते अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. कोणी केलेली आहे? तर रॉबिन्सन यांनी केलेली आहे. तर ते म्हणत आहे की अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने परंतु काय यांचा मेळ कसा घालायचा याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, अशी व्याख्या कोणी केलेली आहे? लिओ रॉबिन्सन यांनी केलेली आहे. तर अमर्याद गरजा म्हणजे काही माणसाच्या गरजा ज्या आहे या कशा असतात? अमर्याद म्हणजे लिमिट नसते त्याला. म्हणजे एक गरज आता आपल्याला असं वाटते की नाही बा माझ्यापाशी जे आहे का दोन ड्रेस आहे, पण आपण त्याच्यामध्ये तृप्त होतो का? नाही, मला अजून जो आहे दिवाळी आहे तर मला अजून एक ड्रेस हवा. म्हणजे माणसाच्या गरजा या कधीही संपणाऱ्या नसतात. एक गरज पूर्ण झाली की त्यातून दुसरी गरज ही निर्माण होतेच. साधने मर्यादित म्हणजे मर्यादित साधने म्हणजे काय? तर त्या गरजा पूर्ण करणारी साधने काय? मर्यादित आहे. जसं गरजा अमर्याद आहे, पण पैसा जो आहे, आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ते पैशाने विकत घेऊ शकत नाही. तर कधी कधी आपल्याकडे पैसा नसतो, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या गरजासुद्धा कधी कधी आवराव्या लागतात. म्हणजे मर्यादित साधने आणि गरजांचा प्राधान्यक्रम. आणि ज्या पुष्कळ साऱ्या गरजा असतात, पण ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत त्याच आपण पहिले पूर्ण करत असतो. जसं की आता आपल्याला कॉलेजची फी भरायची आहे, पण आपल्याला ड्रेस नाही, पण ड्रेस पण घ्यायचा आहे. पण आपण पहिली आपली कोणती गरज पूर्ण करू? की पहिले नाही, कॉलेजची फी महत्त्वाची आहे, ती भरायची आहे म्हणून आपण भरू. आपला ड्रेस घेण्याची जी इच्छा आहे ती आपण नंतर पुढच्या वेळेस घेऊ. पण पहिली कोणती आपली गरज पूर्ण करू? की नाही बा मला कॉलेजची फी भरणे पहिले महत्त्वाचे. म्हणजे पहिले आपण जी गरज महत्त्वाची वाटते त्या गरजांना आपण काय देऊ? प्राधान्यक्रम देऊ. साधनांचे पर्यायी उपयोग म्हणजे काय? तर गरजा पूर्ण करणारे जे साधन आहे त्यांना सुद्धा पर्यायी उपयोग जे आहेत ते सुद्धा असतात. जसं की आपल्याला असं वाटते की नाही बा ड्रेस, जसं आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये आपल्याला रेनकोट पाहिजे की छत्री पाहिजे, तर साधनांना पर्यायसुद्धा असतात. मग आपल्याला जे वाटलं आपण ते घेऊ. म्हणजे साधनांचे पर्यायी उपयोग हे सुद्धा आपल्याला सांगता येतील. अशा प्रकारे जे आहे आपण रॉबिन्सन यांची, त्याचप्रमाणे ॲडम स्मिथ यांची जी आहे त्या अर्थशास्त्राची व्याख्या बघितली. त्याचप्रमाणे प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांचीसुद्धा कल्याणकारी अर्थशास्त्राची आपण व्याख्या बघितलेली आहे. ठीक आहे, आजच्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये इतकंच बघू. पुढील भागामध्ये जो आपला पार्ट जो आहे तो आपण कंटिन्यू करू.